words to working with you and your students. Okay. माझा आवाज येतोय का सर्वांना? हो येतोय सर. येस सर, येस सर, येतोय. सर्वांना आवाज येतोय सर? Okay, okay. To working with you and your students, so together we can provide the best educational opportunities possible for all on the students. जसं बघायला गेलं तर आम्ही काय करत असतो की आमच्या पद्धतीने जर आपण बघायला गेलो जेएस एज्युकेशन ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्व टीचर त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याचं काम करत असतो. जसे की माय पॉलिसी ऑफ होमवर्क इज डिपेंड ऑन द माय गुड टीचिंग. म्हणजे माझं एक धोरण, एक पॉलिसी असते की त्याच्यामध्ये काय करायचं की विद्यार्थ्यांना होमवर्क देताना त्याच्यामध्ये एक प्रकारचं त्याच्यासोबत गुड टीचिंग सुद्धा असायला हवी आणि ते आम्ही आमच्या माध्यमानं या ठिकाणी करत असतो. आणि तसंच बघा याच्यामध्ये कंप्लींग ऑल्सो क्लास वर्क देअर विल बी टेस्ट विथ द फॉलोइंग फॉर्मेट एव्हरी कन्सेप्ट इन इंग्लिश एसएसटी क्लास वी विल बी कव्हरिंग द कन्सेप्ट ऑफ द इंग्लिश अँड एसएसटी सब्जेक्ट ऑल्सो. बघा मी इंग्लिश टीचर आहे, या ठिकाणी एसएसटी सब्जेक्ट पण मी या ठिकाणी घेतो आणि माझ्या पद्धतीनं परिपूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या आपण एक प्रकारे आपण त्यांचे मार्क सुद्धा त्या ठिकाणी बघतो आणि विशेष म्हणजे जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आपल्याला एक प्रकारचं जे काही ज्ञान असतं ते देण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतो. कॉम्प्लेक्शन ऑफ द क्लास वर्क देअर विल बी कन्सेप्ट, त्याच्यामध्ये इंग्लिशच्या ज्या काही कन्सेप्ट असतील ते क्लिअर करतो, एसएसटीच्या कन्सेप्ट जे असतात क्लिअर करून देत असतो मी क्लासेसमध्ये. आता विषय असा आहे की हे जे सब्जेक्ट असतात क्लासमध्ये असताना तुमचे पाल्य कितपत ते समजून घेतात हे फार महत्त्वाचं. सर्व पालकांना वाटत असतं की माझा मुलगा कुठेतरी शिकून मोठं व्हावं आणि हे सर्वच पालकांचं असतं. म्हणजे सर्वप्रथम पालकांचं पण कर्तव्य असतं की एक प्रकारचं मुलांकडे लक्ष देणं. आणि मला असं वाटतंय की आमच्या क्लासेस मधले जेवढे पण ऍडमिशन आहे तेवढे पण जे पॅरेंट्स आहेत ते सर्वच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष देत आहे. जसे की देअर आर अदर सब्जेक्ट ऑल्सो टेकन विथ गुड टीचिंग अँड ऑल टीचर्स टीचिंग बेस्ड ऑन द फंडामेंटल डिसिप्लिन्स. प्रत्येकच टीचर त्या ठिकाणी चांगलं घेतात असं म्हणायला काय हरकत नाही. पॅरेंट्स मीटिंग आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. आमचे क्लासेसचे डायरेक्टर होनरेबल सोसे सर, प्राध्यापक सोसे सर यांनी ही पॅरेंट्स टीचिंग म्हणजे एक प्रकारची जी मीटिंग आहे आयोजित केलेली आहे. त्यांचं बी त्या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. जसे की आपण बघतो की थँक्यू डिअर पॅरेंट्स अँड स्टुडंट ऑल्सो फॉर अटेन्शन अँड कोऑपरेशन. आता आपण हे बघायला गेलोय एक प्रकारचं पुन्हा एकदा तुमचं एक मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि एक प्रकारचं मी सरांना रिक्वेस्ट करतो सोशी सर यांना की मे आय रिक्वेस्ट टू ऑल पॅरेंट्स प्लीज से दे युअर queries only any problems any tils also any other queries only after that reviewing these questions and answer and creates various problem creating their times. Okay, may I request just now Soshi sir please give the some informations about the parents meeting. Soshi sir please give the some informations about honorable director of education group. Soshi sir please sir. सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार. कॅन यू ऑडिबल? माझा आवाज पोहोचतोय सर्वांपर्यंत? हो सर. बेलच्या साहाय्याने सांगायचंय. ओके ओके, थँक्यू सो मच. सर्वप्रथम हा सर, तर एक सूचना अशी आहे माझी सर्व आदरणीय पालकांना की आपले माईक जे आहेत ते सर्वांनी ऑफ करून ठेवावेत. मीन्स माझं जे कम्युनिकेशन आहे, मला जे बोलायचं आहे तुमच्यापर्यंत ते सर्वच्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचल. मीटिंगचे आपण 2 सेशन ठेवलेले आहेत. एक मी बोलणार आहे, आमचे टीचर्स बोलणार आहेत आणि त्यानंतर आपल्या काही क्युरीज असतील, आपले काही क्वेश्चन आन्सर असतील ते आपण घेणार आहोतच. सर आवाज येतोय माझा? ब्राह्मणी सर व्यवस्थित आवाज येतोय का? यस सर, यस. ओके, नो प्रॉब्लेम सर, कम्फर्टेबल. ओके, थँक्यू. तर सर्वप्रथम सप्रेम नमस्कार सर्व पालकांना. ऍक्च्युली काय असतं, एक पॅरेंट्स मीटिंग जर म्हटलं ना तर पॅरेंट्स मीटिंगची एक मानसिकता जी आहे आपल्या भागातील, आपल्या शहरातील, आपल्या पॅरेंट्सची ही पूर्णतः बदललेली आहे. का? त्याला कारणही तसंच जिम्मेदार आहे. सो
त्याचं कारण असं आहे, पॅरेंट्स मिटिंग जर म्हटलं तर आपली एक मानसिकता राहते, स्कूलची पॅरेंट्स मिटिंग अटेंड केली असेल तुम्ही, क्लासेसची केली असेल आतापर्यंत कुठे ना कुठे, एक पॅरेंट्स मिटिंग म्हटलं की फीस संदर्भात कुठंतरी त्याचं नातं जोडलं जातं, की पॅरेंट्स मिटिंगला जर आपण प्रेझेंट राहिलो तर आपल्याला फीस भरण्याची रिक्वेस्ट करता येईल. म्हणजे अशा पद्धतीच्या बेसिक कन्सेप्ट आता तुम्ही सर्व प्रायव्हेट स्कूलचे आणि इंग्लिश मिडियम स्कूलचे पॅरेंट्स आहात, त्यामुळे तुम्हाला ऑफकोर्सली सांगण्याची गरज नाहीये. परंतु नाही बांधवांनो, ही जी पॅरेंट्स मिटिंग आहे ही पूर्णतः वेगळी आहे. फीस बद्दल इथं कुठलंही डिस्कशन होणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. माझ्याकडील सर्व पॅरेंट्स, आपल्या क्लासमधील सर्वच्या सर्व पॅरेंट वेळेवरती फीस भरून पूर्णतः सहकार्य करतात. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा की मी फीस बद्दल यानंतर विषय काढणार नाही. ठीक आहे. तर आता बघा, सर्वात महत्वाचं पॅरेंट्स मिटिंग आजची आयोजित केली. खूप दिवसाचं चाललं होतं की तुमच्यासोबत सर्वांसोबत एकदा ग्रुप कॉम्बिनेशननं संवाद साधावा, असं कंटिन्यू आपलं कम्युनिकेशन चालू असतं. तर बघा, गेल्या 2 वर्षापासून तुम्ही आम्ही सर्वच विद्यार्थी खूप कोविडमुळे त्यांचा अभ्यास झालेला नाहीये. पूर्णतः विद्यार्थी, तुमच्या मनातील विद्यार्थी, आपला मुलगा हा भविष्याचा डॉक्टर, इंजिनियर घडला पाहिजे, वकील घडला पाहिजे, या हेतूने खरंच तसा सध्या आहे का, तशी त्याची इमेज बनलेली आहे का? सो एक्झॅक्टली प्रत्येक पॅरेंट्सचं जे आन्सर असेल तो नोच असेल, हे मी गॅरंटेड आणि शुअरली सांगू शकतोय. परंतु नाहीये, वेळ अजूनही गेलेली नाहीये. जवळपास आपले 7 स्टँडर्ड अबाऊ स्टुडंट आहे, 7 to 10च्या दरम्यानचे आपले सर्व पॅरेंट्स इथे बसलेले आहेत मीटिंगसाठी. सो पालकांनो, अजूनही वेळ गेलेला नाहीये. कारण असं आहे की जिम्मेदार एक नॅचरल परिस्थिती निर्माण झाली, एक आर्टिफिशियल आणि नॅचरल दोन्ही सस्पेन्समध्ये आपण त्या परिस्थितीला म्हणू शकतो. परंतु नाहीये, त्याकडे इथून मागे जे काय झालं त्याकडे आपल्याला पूर्णतः दुर्लक्ष करायचंय. यानंतर आपला मुलगा, आपला पाल्य हा भविष्याचा एक, भारताचा एक चांगला नागरिक म्हणून या राज्यामध्ये, या गावामध्ये, औरंगाबाद शहरामध्ये, आपल्या एरियामध्ये, परिसरामध्ये त्याला एक चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. आई वडिलांची मान उंचवली पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्या मुलांनी काम केलं पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटणं स्वाभाविकच आहे. परंतु मला एक सांगा पालकांनो, की खरंच खऱ्या अर्थानं आपले मुलं तसेच सध्या आहेत का? हो, असेलही, आहेतही. आपला मुलगा म्हणजे आपल्याला एक देवाने दिलेलं गिफ्ट आहे. त्यामुळे आपल्या मुलाला आपण कधीच निगेटिव्ह समजू नका. दुसऱ्याच्या मुलाला चांगलं म्हणणे आपल्या मुला देखत म्हणजे आपला मुलगा थोडा पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल. अशा गोष्टी आपल्या मनातून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. आपला मुलगा हा सर्वात ग्रेट विद्यार्थी आहे. होय, माझ्याकडील सर्व माझ्या क्लासमधील प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यासाठी ग्रेट आहे, ग्रेट आहे. तो दगड जरी असला तरी सुद्धा. एका छोट्याशा उदाहरणावरून मी सुरुवात करतो. आपल्याकडे एक मुलगा होता, तो खूप निराश झाला होता. एक मुलगा होता, तो खूप निराश झाला होता. काय करावं, अभ्यास कसा करावा, काय करावं काही सुचत नव्हतं. सर्वजण त्याचा छेड करत होते, सर्व शेजारी पाजारी, पालकही त्याला छेड करत होते की तुला काही येत नाही, काही नाही, शेजारी पाजारी. परंतु त्याचे वडील इज ग्रेट, त्याचे पालक जे होते, त्याचे फादर जे होते ते खरंच ग्रेट होते. त्यांच्या पालकांनी काय केलं बांधवांनो, त्याच्या पालकांनी मुलाला त्याच्याजवळ एक दगड दिला. दगड दिला, मी दगडाचं एक्झाम्पल मुद्दामून सांगतोय. त्याच्या वडिलांनी त्याला एक दगड दिला आणि त्याला सांगितलं की जा आणि मार्केटमध्ये बघ की या दगडाची किंमत किती आहे. खरंच तुम्हाला हसू येईल याच्यावरून. तो मुलगा, वडिलांनी दगडाची किंमत विचारायला सांगितली, फक्त आणि फक्त किंमत. हा दगड विकायचा नाहीये तुला, पालकांनी सांगितलं हा दगड विकायचा नाहीये, फक्त याची किंमत मोजून ये. मुलगा मार्केटमध्ये गेला, मार्केटमध्ये फुलावाल्याकडे गेला. फुलावाल्याला विचारलं, काका हा दगड किती रुपयाला देसान तुम्ही, याची किंमत सांगा बरं. फुलावाला म्हटला, फार तर फार तुला 1 किलो फुलं मी या दगडाच्या बदल्यात देईन. ठीक आहे. मुलगा म्हणला, ठीक आहे काका, काही अडचण नाही, परंतु माझ्या वडिलांनी फक्त मला किंमत मोजायची सांगितली, दगड विकायचा सांगितलेला नाहीये. मुलगा समोर गेला, भाजीपाल्यावाल्याकडे गेला. मुलगा भाजीपाल्यावाल्याला म्हटला, काका या दगडाची किंमत किती आहे. तर भाजीपाल्यावाला म्हटलं, बेटा तुला फार तर फार मी याच्या बदल्यात एक 10 किलो बटाटे देऊ शकतो, यापेक्षा जास्त किंमत तुझी मी त्या दगडाची करू शकत नाही. समोर तो किराणावाल्याकडे गेला. किराणावाल्याने सांगितलं की तुला फार तर फार या दगडाची किंमत मी एक 5 किलो तुला साखर देऊ शकतो, 5 किलो साखर. मुलगा समोर गेला, ठीक आहे म्हणे काका, थँक्यू, तुम्ही 5 किलो साखर द्यायचं कबूल केल्याबद्दल, परंतु माझ्या वडिलांनी फक्त मला किंमतच मोजायची सांगितलेली आहे दगडाची. हो. तर मुलगा पुढे सोनं चांदीच्या दुकानात गेला. सोनं चांदीच्या दुकानदारानं सांगितलं की बेटा मी तुला या दगडाची किंमत 10 लाख रुपये देतो, 10 लाख रुपये देतो. सो
ठीक आहे म्हणे काका, थँक्यू. माझ्या वडिलांनी मला दगड विकायचा नाही सांगितलं, फक्त किंमत करायची सांगितली. तुम्ही किंमत सांगितल्याबद्दल थँक्यू. मुलगा समोर एका रत्न पारख्याकडे गेला. त्याने त्या दगडाची किंमत विचारली मुलाला. तर पालकांनी त्या रत्न पारख्यानं सांगितलं, असा दगड हातामध्ये धरला आणि सांगितलं की बेटा बेटा, बापरे किती मस्त दगड आहे, किती रत्न आहे, किती अमूल्य रत्न आहे, या दगडाची किंमत होऊच शकत नाही, शक्यच नाही. त्यामुळे एवढी किंमत मी मोजू शकत नाही या दगडाची, एवढी किंमत या दगडाला आहे. मुलगा तो दगड घेऊन घरी त्या वडिलाकडे गेला. वडिलाला सांगितलं त्याने, बेटा बाबा की फुलावाल्याला 1 किलो फुलं सांगितले, भाजीपाल्यावाल्यानं 10 किलो बटाटे सांगितले, किराणावाल्यानं 5 किलो साखर सांगितली, सोनं चांदीवाल्याने 10 लाख रुपये सांगितले, आणि मी एका रत्न पारख्याकडे गेलो तर त्याने किंमत होऊ शकत नाही, एवढी अमूल्य किंमत आहे या दगडाची. तर असं पद्धतीने सांगितलं. वडिलांनी मुलाला बाजूला घेऊन बसवलं आणि वडील मुला म्हणाले, बेटा बेटा, मग ते तू सुद्धा असं एक रत्न आहे, की तुझी किंमत कोणीही या जगात करू शकत नाही. एवढं अमूल्य रत्न तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे, असं एक रत्न. परंतु ते रत्न घडवण्यासाठी रत्न पारखी असणं खूप गरजेचं आहे तुझ्यासाठी. तर अशा पद्धतीनं एक किंमत म्हणून, रत्नपारखी म्हणून आम्ही तुमच्या मुलांना घडवण्याचं आतापर्यंतही काम केलंय आणि भविष्यातही करणारच आहोत, असा मी तुम्हाला प्रथमतः माझ्याकडून शब्द देतो. फक्त साथ हवी तुमची, सपोर्ट हवाय तुमचा. आता राहिले प्रश्न ऑदरी. ठीक आहे, आता काय असतं, एक पालक या नात्यानं माझा जो महत्वाचा रोल आहे, मी तर सांगतो आई आणि वडील हे दोन एक खूप महत्वाचे रोल असतात. पालकांचे, मुलांचे खूप महत्वाचे रोल असतात. एक सांगू का तुम्हाला पालकांनो, खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतः पहिला असं एक रोल मॉडेल बनायचं आपल्या मुलासाठी, असं एक रोल मॉडेल बनायचं. कारण काय असतं, आई आणि वडिलांचे 99% गुण हे मुलामध्ये आलेले असतात, सगळेच्या सगळे. तो तुम्ही जसं वागता, तुम्ही जसं करता, तशा पद्धतीनं ते करत असतात. त्यामुळे आपण आपल्या मुलाचे एक रोल मॉडेल बनणं गरजेचं आहे. आता कॉमन एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही मोबाईल खेळायला बसले, लगेच तुमचा खेळ झाला की लगेच मुलगा मोबाईल हातात घेतो, तोही खेळत बसतो. तुमचं बघूनच शिकला. तो 1st स्टँडर्डचाही स्टुडंट असेल किंवा 10th स्टँडर्डचाही असेल. म्हणजे आपल्यामध्ये आपण मुलांसमोर कशा पद्धतीने वावरलं पाहिजे, जेणेकरून मुलं तशा पद्धतीनंच वागतील, असा एक मुलांसमोर एक रोल मॉडेल म्हणून आपण एक उभं राहिलं पाहिजे, असं मला आपल्या या ठिकाणी वाटतं. आता राहिला प्रश्न, विद्यार्थी खरंच घडतो कसा? विद्यार्थी 2-3 लोक म्हणून घडतो. एक टीचर, पालक आणि विद्यार्थी, हे 3 व्यक्ती एकत्र आले की नक्कीच भविष्याचा एक डॉक्टर, इंजिनियर म्हणून तुम्ही जे स्वप्न तुमच्या मुलाबद्दल बघताय ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्या मुलामध्ये निर्माण होते, असं मला वाटतं. सर्वच पालकांनी एक मुलांसमोर राहणे, मुलांसमोर जे वागणूक आहे आपली, म्हणजे सगळेच बाबतीतली, एक स्टडीच्या बाबतीतली असेल, स्ट्रिक्टनेस असेल, प्रेम करा मुलावरती, खूप अफाट प्रेम करा. कारण की मुलांसारखं तुम्हाला एक गिफ्ट देवानं दिलेलं आहे. मी पहिले सांगितलं, मुलांना कधीच निगेटिव्ह समजू नका, बी पॉझिटिव्ह मुलांना कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. मुलं खरंच ग्रेट आहेत आपले सर्वांचे. आता राहिला प्रश्न मला 2-3 मुद्द्यावरती डिस्कस करायचं आहे की खरंच सर्वच्या सर्व पालक एक स्वप्न घेऊन बसलेले आहेत. गेल्या कोरोनाच्या काळापासून अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे, मुलं अभ्यास करत नाही. आता माझ्याकडे सर्वच पालक येतात, सर त्याला हेच येत नाही, सर त्याला तेच येत नाही, लर्निंग येत नाही. काही 8वीचे मुलं माझ्याकडे अशी आलेली आहे की त्या मुलांना इंग्रजीसुद्धा वाचता येत नाही आणि इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहे. ॲक्च्युली आता ती विद्यार्थ्याची गलती नाही आहे, ती स्कूलचीही गलती नाही आहे, किंवा या अगोदर जिथं क्लासला होता विद्यार्थी त्याचीही गलती नाही आहे. ते एक आर्टिफिशियली संकट निर्माण झालेलं आहे. परंतु त्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या मुलांकडून आपण कशा पद्धतीनं तयारी करून घेतली हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. का? कारण की एक साधारण मी कॉमन एक्झाम्पल मुलांनाही सांगत असतो, पालकांनाही सांगत असतो की आपले मुलं भविष्याचे अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हावं, हे या गव्हर्नमेंटला वाटत नाहीये. गेल्या 12 महिन्यापासून जे स्कूल बंद आहेत, मला एक सांगा, एक कॉमन क्वेश्चन्स आहे आपल्याकडे, सर्व स्टँडर्ड पॅरेंट्स आहे, काही कर्मचारी सुद्धा आहेत, काही पोलीस खात्यामध्ये सुद्धा कर्मचारी आहेत. एक कॉमन प्रश्न आहे की आपले मुलं बाहेर फिरत नाहीये का? 12 महिन्यापासून बाहेर फिरताय, पूर्ण फिरताय, मग बाहेर कोरोना का होत नाही मुलांना? काय
पण स्कूल आतापर्यंत चालू केलेलं नाहीये, कारण की इम्पॉर्टन्स नाहीये तितकं त्यांना. गव्हर्नमेंटला आपले मुलं ते त्यांच्या मुलांपुरतं मर्यादित बघतील. त्यांच्या मुलांना काय घडवायचं, पुढची राजकारणी करायचं, डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनायचं, फॉरेनला बाहेरच्या देशात शिक्षण द्यायचं, हे गव्हर्नमेंट नक्कीच करेल त्यांच्या पद्धतीनं, परंतु दुसऱ्याचा विचार करणार नाही. आपल्या मुलाचा विचार हा आपल्यालाच करावा लागेल, तरच आपला विद्यार्थी तुमच्या स्वप्नातील डॉक्टर, इंजिनियर, वकील असेल, सीए असेल, अधिकारी असेल, PSI असेल, नक्कीच घडेल. फक्त तुम्हाला तेवढं सज्ज राहावं लागेल, तेवढ्या तत्परतेनं मुलांकडे लक्ष देऊन त्यांच्याकडून तशी तयारी करून घ्यावी लागेल, असं मला या ठिकाणी वाटतं. कारण का, हा तुम्ही म्हणसाल सर तुम्ही आम्हाला सांगू लागले, हो आम्ही पण तशी तयारी करून घेतो. काय तुम्ही बघताय गेल्या 6 महिन्यापासून 5 महिन्यापासून तयारी तुम्हीही बघताय आणि आम्ही मुलंही बघताय आणि सर्वच बघताय आम्ही कशा पद्धतीने तयारी करून घेतो. आणि आजची मीटिंग त्यासाठीच मुख्यतः ठेवलेली आहे की आमच्यामधले विकनेस पॉईंट तुम्ही आम्हाला सांगा, बिंदास सांगा. आपले विद्यार्थी ना, आपले पालक आहे ना, आपण एक फॅमिलियर आहे, एक JSC फॅमिली आहे, आपण सर्व एक फॅमिलियर मेंबर आहे. आमच्या चुका तुम्ही आम्हाला नक्की सांगा, आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच बदल करू. बऱ्याच वेळ खूप पॅरेंट्स मला काही मिस्टेकही सांगत असतात आणि चांगल्या गोष्टीचं कौतुकही करत असतात, तरच आपला विद्यार्थी घडेल असं मला वाटतं. सो आता याच्यामध्ये काही बदल घडवणं खूप गरजेचं आहे आपल्या मुलांसाठी. भविष्यासाठी जर बदल घडवले तरच भविष्याचे एक उज्ज्वल स्टुडंट, उज्ज्वल विद्यार्थी, आपला विद्यार्थी आपला अभिमान, माझा मुलगा माझा अभिमान, हे जर एक मोहीम आपण राबवली ना, तर आपला मुलगा खरंच या दुनियामध्ये अशक्य काहीच नाहीये. काय तुमचे स्वप्न 100% तो पूर्ण करू शकतो. कारण की मी तुम्हाला सांगतो ना, तळमळीने सांगतो, सगळे पालकांचं तत्व काय राहतं की सर माझा मुलगा सुधारला पाहिजे, आमचा मुलगा सुधारला पाहिजे, त्याला काहीही करा, मारा, फटके द्या, काय करायचं ते करा, परंतु माझा मुलगा सुधारला पाहिजे यावरती लक्ष द्या. हे अशा पद्धतीने एक हे राहतं. परंतु खरंच आपण तेवढी तयारी करून घेतो का घरी सुद्धा, ते सुद्धा तितकंसं गरजेचं आहे. म्हणजे क्लास पुरतं आणि स्कूल पुरतं एवढाच विद्यार्थी मर्यादित असणं गरजेचं आहे का? नाही. तर घरी आल्यानंतर विद्यार्थी काय करतोय, मुलगा काय करतोय, खरंच तो अभ्यासामध्ये तितका तत्पर आहे का, त्याच्या क्लासच्या नोटबुक कंप्लीट आहे का, तो पूर्णतः ब्रॉड माइंडने स्टडी करतोय का, शिक्षकांनी सांगितलेलं होमवर्क करतोय का. हो आम्ही त्यांचं आमच्या पुरतं बघतो, मर्यादित आहे, परंतु तुमची सुद्धा एक पालक म्हणून एक जबाबदारी आहे. आता जबाबदारी पालकांनी निभावलेली नाहीये, एक जबाबदारी बरं का, मी स्पष्टपणे उल्लेख करतोय, आपल्याकडील पालकांनी एक जबाबदारी निभावलेली नाहीये. यस, काय तर ती जबाबदारी कोणती? मी 1 महिन्यापूर्वी, कारण माझं एक टार्गेट असतं की मुलांसाठी काही ना काही नवीन ऍक्टिव्हिटी तयार करणे. मुलांना कसं म्हणजे इन्क्रीमेंट कसा होईल, रिझल्ट कसा वाढेल, कशा पद्धतीनं त्यांचं लर्निंग सेशन वाढेल, कशा पद्धतीनं तो डेव्हलप होईल. एक सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी 1 महिन्यापूर्वी, साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी मी एक कन्सेप्ट राबवला होता, मॉर्निंग लर्निंग सेशन. तर या मॉर्निंग लर्निंग सेशनला खरंच पालक किती, कारण इथं सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाची आहे? सगळ्यात मोठी एक 90% तरी मी म्हणन ऍटलिस्ट मुलांना सकाळी उठून देण्याची जिम्मेदारी ही पालकाची आहे. यस, तुम्हालाही मान्यच करावं लागेल. परंतु किती पालकांनी निभावली हे स्वतः, आता तुम्हाला स्वतःला क्वेश्चन विचारा. हा याच्यामधले काही पालक असतील नाही, मी सर्वांनाच हे म्हणत नाही काय, तर ऍटलिस्ट मुलांना ऍटलिस्ट उठून देण्याचं जिम्मेदारी, तर ती जिम्मेदारी, तो प्रोजेक्ट सध्या तरी मला जे टार्गेट मुलांकडून करून घ्यायचं होतं, सकाळी जेव्हा अभ्यास मुलांकडून सकाळचा करून घ्यायचा होता आणि भविष्यासाठी त्यांना एक लॉट ऑफ नॉलेज मिळण्यासाठी, एक लर्निंग त्यांची माइंड कॅपॅसिटी वाढण्यासाठी, थोडं लर्निंगची कॅपॅसिटी वाढण्यासाठी तो एक प्रोजेक्ट सक्सेस करायचा होता. पण आय थिंक तो प्रोजेक्ट खरंच फेल गेलाय असं मला वाटतंय. परंतु नाहीये, त्या प्रोजेक्टवर पुन्हा काम करायचंय, यासाठीच मला मीटिंग आज घेणं गरजेची होतं आणि ती अत्यंत गरजेची होती. बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती, पण एक अडथळे येत होते थोडे. पुन्हा एकदा नव्याने इनिंग सुरू करायची आपल्याला. एक काय 1-1.5 तास का होईना, सकाळी जर मुलांनी लर्निंग केलं ना, तर खरंच अत्यंत म्हणजे एक सुंदर असं काम आपल्या मुलांसाठी होईल आणि भविष्यासाठी त्यांना लर्निंग मध्ये कुठंच कमी पडणार नाही. कारण भविष्याचे स्वप्न आहे ना आपले, की उद्याचा हे 10वी पर्यंत ठीक आहे, 10वी पर्यंत स्कूल काय मार्क्स देत राहतील. आणि आता तर परिस्थिती कशी झालेली, यावर्षीचा 10वीचा रिझल्ट कसा लागलेला आहे हा सर्वांसमोर आहे. तुमचे रिलेटिव्ह 10वी मध्ये असतीलच, झाले असतील, त्यामुळे 90%, 92% म्हणजे असा रिझल्ट लागलेला आहे. मार्क्स वरती जाऊ नका, तुमच्या मुलाला येतं काय, नॉलेज किती ते चेक करणं गरजेचं आहे. काय तर एक सगळ्यात महत्त्वाचं मी एक आवर्जून करतोय, आज क्लासमधील सर्वच विद्यार्थ्यांचं मला कौतुक करावंसं वाटतंय. का? कारण कौतुक यासाठी करावंसं वाटतंय की प्रत्येक मुलगा हा काही ना काही करतोय.
काही ना काही करतोय, म्हणजे शांत नाहीये, फक्त क्लासला येतोय आणि जातोय, क्लासला येतोय आणि जातोय असं नाहीये, काहीतरी त्याची धडपड असते, काहीतरी धडपड असते. म्हणजे आम्ही याच्या मागे एकच कारण आहे, कारण की काय, ज्या गोष्टीचं श्रेय आम्हाला आहे ते आम्ही घेतलंच पाहिजे, ज्या गोष्टीचं श्रेय मुलांना आहे ते मुलांना दिलंच पाहिजे. आम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तयारी करून घेतो की इथे आल्याच्या नंतर त्याला तशा पद्धतीची पनिशमेंट होणारच आहे, त्यामुळे त्याला करावंच लागतं. घरून निघताना आता त्या दिवशी मला एक पॅरेंट्स बोलले, अंशुमन प्रसादचे पॅरेंट्स बोलले, सर की मुलगा घरून तुमचा क्लासच्या 1 तास पहिले अभ्यासाला लागतो, पण लागतोय ना, काय महत्वाचं काय आहे, कुठंतरी त्याला एक धाक क्रिएट झालेला आहे आमचा, लागतोय काही ना काही करतोय, हे एक महत्वाचं आहे. पण यापेक्षा जास्त काय इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे, कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट केलं पाहिजे, हे आपल्याला खऱ्या अर्थानं सुधारणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. तर मी जास्त वेळ घेणार नाहीये. एक महत्वाचं फक्त मला ज्या प्रोजेक्टवरती काम करायचंय, ऑनलाईन मॉर्निंग लर्निंग सेशन, या प्रोजेक्ट सक्सेस करायचा आहे, त्यामध्ये तुमचाही एक सिंहाचा वाटा असला पाहिजे कुठंतरी, आमचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, तर तुमचा कुठेही खारीचा वाटा असला पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून एक जबरदस्त लर्निंग सेशन. कारण काय, मुलं लिहित आहे, आता स्कूलचा होमवर्क असतो मुलांना खूप सारा, रायटिंग मध्ये मुलं आपले स्पीड टॉपर बनलेले, आपल्याकडचे एक 99% स्टुडंट सांगतो त्यांचं हँड रायटिंग एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे, 99% स्टुडंटचं काय जबरदस्त झालेलं आहे. अपवादात्मक आता काही नवीन विद्यार्थी, कारण का सगळेच, कारण की वर्षभर काय चालू होतं मागच्या वर्षी, स्कूलवाले व्हॉट्सअपवरती होमवर्क पाठवायचे, चला मुलांना हे लिहून द्या, रायटिंग करून द्या. ते रायटिंग मध्ये बी परफेक्ट झालेले आहे मुलं, त्याचं काही श्रेय जेएस क्लासेसला घेत नाही आम्ही, एक मुलांचं मुलांना श्रेय काय म्हणजे. परंतु लर्निंग मध्ये मुलांची जी माइंड कॅपॅसिटी आहे, जे बुद्धी लावण्याची, लर्न करण्याची कॅपॅसिटी, ही खरंच खूप ढासळलेली आहे. ज्या दिवशी मुलगा लर्निंग कडे फोकस देईल, कारण लर्निंग शिवाय काहीच नाहीये काय, 3 तासामध्ये आपल्याला वर्षभर, 3 तासामध्ये वर्षभर आपण केलेली तयारी तिथं प्रेझेंट करावी लागते. लिहिणं 3च तास लागतं आपल्याला मुलांना, परंतु जे लर्निंग आहे ते वर्षभर करावं लागतं, आणि वर्षभराचं लर्निंग हे फक्त आणि फक्त 3 तासामध्ये आपल्याला रिमाइंड करावं लागतं काय. मग ही कॅपॅसिटी आपल्या मुलांमध्ये खरंच कुठंतरी कमी पडलेली आहे असं मला वाटतंय, आणि याच्यावरती कशा पद्धतीने काम करता येईल, कारण लर्निंग शिवाय काहीच नाहीये. उद्या असं थोडं होणार आहे की 10वी असेल, 12वी असेल, की पुढे युपीएससीची, पुढे डॉक्टर इंजिनियरची एक्झाम आपला मुलगा द्यायला येणार आहे समजा, तर त्यावेळेस असं थोडं होणार आहे की त्यांना कॉप्या येणार आहे, फक्त लिहित जा, ज्याचं हँडरायटिंग छान तो टॉपलं, असं होणार नाही, त्या गोष्टी शक्य नाहीत ना काय. त्यामुळे एक लर्निंग साठी आपल्याला, तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही मिळून एक मस्तपैकी तयारी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले मुलं भविष्याचे एक चांगले तुमच्या स्वप्नातील स्टुडंट बनतील, तुमच्या स्वप्नातील एक पाल्य म्हणून चांगलं काम करतील असं मला वाटतं. सो जास्त वेळ मी खरंच घेणार नाही, महत्वाच्या विषयाकडे आपल्याला जायचंय. की माझा पहिला मुद्दा आहे, सर्वच पालकांनी बिनधास्तपणे मत मांडा. नो, आय एम नॉट निगेटिव्ह, आय एम बी पॉझिटिव्ह. आम्ही पूर्ण वी आर बी पॉझिटिव्ह, आम्ही सर्व पॉझिटिव्ह आहेत. तुमचे सगळे मुद्दे आम्ही एक्सेप्ट करण्याची आमची तयारी आहे, परंतु त्याच्या पहिले मी सगळ्यात महत्वाचा एक गुरुमंत्र म्हणा असा सांगेल की जर मुलांना तुम्हाला घडवायचं असेल, जर मुलांना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल, तर आपण सर्व ज्या फंक्शन वरती लाईव्ह आहोत, ज्या इन्स्ट्रुमेंट यूज करतोय आपण, मोबाईल, हा मोबाईल आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या मुलाच्या हातामध्ये कमीत कमी कसा राहील, म्हणजे मोबाईल पासून मुलगा कसा दूर राहील, यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील. नाहीतर मुलांची लर्निंग कॅपॅसिटी अजिबात वाढणार नाही, आणि भविष्याचे आपले ग्रेट गेम चेंजर म्हणून, गेम चेंजर म्हणजे गेम मध्ये एक्सपर्ट जर कोणते विद्यार्थी असेल, तर आपले स्वतःचे तुमचे मुलं असतील, गेम मध्ये एक्सपर्ट असतील, भविष्यात ते गेम मध्ये देशामध्ये नावही करतील, परंतु त्याच्यामध्ये खरंच करिअर आहे का, हाही प्रश्न एक नंतर आपला विचारला गरजेचं आहे. तर एक मोबाईल कशा पद्धतीनं मुलांपासून दूर होईल, काय नाही, 10वी 12वी पर्यंत मुला, 12वी ठीक आहे, 11वी 12वीला थोडा फॉर्मॅलिटीज साठी काही कॉलेजच्या कन्सेप्ट असतात, महत्वाचे टॉपिक असतात, पण वेळेपुरता यूज करणं गरजेचं आहे. परंतु 10वी पर्यंत मुलांचा आणि मोबाईलचा
हा फक्त 10% जर संपर्क आला तरच भविष्यामध्ये तुमचे स्वप्न पूर्ण होतील, नाहीतर खरंच खूप अत्यंत बिकट परिस्थिती म्हणावी लागेल असं मला वाटतं. तर यावरती सुद्धा आपण काम करूया. सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्वच यावरती मला पूर्ण म्हणजे आपल्या क्लासला पूर्णपणे सहकार्य करतील. एक याशिवाय पर्याय नाहीये. आज वाटतं आपल्याला की जाऊ द्या, मुलं काय थोड्या वेळासाठी बघताय, पण नाहीये. मुलं तुमच्या माघारी थोडा वेळ नाही, तुमच्या माघारी पूर्ण वेळ मोबाईलच बघतात. काय ते आम्हाला माहिती आहे. सांगतो काही काही मुलं तर क्लासमध्ये सुद्धा मोबाईल घेऊन आलेले होते, 1-2 10th स्टँडर्डचे. आता इथं काही पॅरेंट्स असतील, त्यांना तशा पद्धतीच्या पनिशमेंटही मी केल्या होत्या. काय करायचं मुलांना मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल बाहेर घराच्या बाहेर पडला म्हणजे मुलांना मोबाईल नकोच असं मला वाटतं. काय आणि घराच्या बाहेर पडू तरी कशाला द्यायचं मुलांना. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत जर एक रोजगार निर्मिती आपण म्हणतो ना, आपण नरेंद्र मोदींना वगैरे नाव ठेवतो की रोजगार नाही, असं नाही तसं नाहीये. बघा सर्वात जास्त मुलं टिकटॉक, आता टिकटॉक ऍप नाहीये, सर्वात जास्त मुलं मोबाईल वरती बिझी आहे. एक प्रकारे नोकरी ना, परंतु ती नोकरी अशी आहे बिनपगारी फुल अधिकारी. काय अशा पद्धतीची ती एक प्रकारे नोकरी. पण असू द्या, आता तुम्हाला ठरवायचंय की मोबाईल सोडायला लावायचा आहे का भविष्याचे एक मोबाईलचे एक्सपर्ट स्टुडंट, गेम मधले एक्सपर्ट स्टुडंट म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना घडवायचंय. एक माझी विनंती राहील असं मला वारंवार वाटतं. सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. यानंतर सर त्यांच्या महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातील तुम्हाला. सर, थँक्यू सो मच. ब्राह्मणी सर, हॅलो. सरांचा कदाचित नेटवर्क इश्यू आल्यामुळे कदाचित ते लेफ्ट झालेले आहेत, होतील परत जॉईन, हरकत नाही. सो तर मीच कंटिन्यू करतो महत्वाचा मुद्दा. तर आता याच्यानंतर मी काही क्वेश्चन असे आहेत की खरंच तुम्हाला काय वाटतंय, हे बघा क्लास बद्दल तुम्हाला काय वाटतंय. त्यापूर्वी एक विनंती करतो की एक 5 मिनिटामध्ये मीटिंग आपल्या सर्वांना रिजॉईन करावी लागेल, म्हणजे पुन्हा जॉईन करावी लागेल, कारण की थोडा प्रो संपलेला आहे आपला, 40 मिनिटाची लिमिट असते. तर यानंतरचा जो सेशन आहे आपला महत्वाचा, की तुम्हाला काय वाटतंय नेमकं क्लास बद्दल. नेमके चांगले मुद्दे सांगा, वाईट सांगा, काय बदल घडवायचे तेही सांगा. सर्वच मुद्द्यांचं तुमच्याकडे आमच्याकडे स्वागत आहे. सुरुवात कोण करणार आता? ठीक आहे, 10वीच्या पॅरेंट्सनी थोडं समोर येऊन बोला जरा, महत्वाचं आहे सर. 10वीचे पॅरेंट्स आहेत, बोला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट सर्व, हरकत नाहीये. सर्वच मुद्द्यांचं स्वागत आहे. हॅलो. हा, यस, बोला ताई. हॅलो हॅलो सर, प्रीतीश मम्मी बोलते. हा, बोला बोला ताई. प्रीतीचं जरा इंग्रजी कच्ची आहे. बर, ओके. अशी म्हणजे चांगलं वाचन येत नाही तिला व्यवस्थित. बर बर बर, नक्की. प्रीती, त्याच्यावर लक्ष ठेवा म्हटलं. ओके. इंग्रजी वीक आहे प्रीतीचं. ठीक आहे, Okay, नक्कीच. English subject, okay? इंग्रजी येत नाही तिला व्यवस्थित. यस, ओके सर. Yes, okay, no problem. जरा Yes, लक्ष okay, लक्ष राहून द्या म्हटलं. Yes, okay, I understanding. So, may I request all parents, please say that all queries only, 10 minutes remaining for yours queries, no problem. Okay, I understand. समजत नाही तिला एवढं व्यवस्थित जसं, Yes, yes. तर तिच्याकडे लक्ष द्या म्हटलं आपण. नक्कीच नक्कीच. Okay, प्रीती, नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तिच्यावरती लक्ष देऊयाच आम्ही, परंतु खरंच आता याबद्दल माझा एक क्वेश्चन असा आहे की इंग्लिश वीक आहे, आय एग्री, परंतु मला सांगा हो हो, एक मिनिट ऐका ना. तर काय असतं ऍक्च्युली, आता ती 10वीला आहे बरं का, म्हणजे सर्वांसाठी एक महत्वाचा मुद्दा आहे त्याबद्दल बोलतोय. ती 10वीला आहे आणि माझ्याकडे आतापर्यंत तिने फक्त 40 दिवस क्लास केलेला आहे. 40 दिवस पण नाहीये, ठीक आहे. एक सांगतो तुम्हाला, म्हणजे मी माझ्याबद्दल हे नाही सांगत, क्लास बद्दल नाही सांगत. 40 दिवस क्लास केलेला, म्हणजे आज आपल्याला खऱ्या अर्थानं सर्वांसाठी, आता ह्याचा मुद्दा कोणासाठी फायद्याचा ठरणार आहे माहितीये का यावरती? आज जे मुलं माझ्याकडे 6वी 7वीला आपल्या इथं बसलेले, 7वी 8वी बसलेले, 9वी बसलेले, त्या पालकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही 10वीत आल्याच्या नंतर आपल्या मुलीची इंग्लिश वीक आहे याच्याकडे लक्ष देण्याचं काम करताय.
तर 7वी 8वीच्या पण पालकांना खरंच लक्ष एक पण आमचं पण Yes, बरं का yes, ताई. सर, लक्ष पण तुमचं ऐका ना ताई, पण तुमचा तुमचं पॉईंट जे ऐका ना, तुमचा पॉईंट संपला, तुमचा पॉईंट लक्षात आला आणि लक्ष देऊया त्याच्याकडे. आम्ही तुम्हाला एक आश्वासन देतो. परंतु बाकी पालकांसाठी, कारण मीटिंग काय असते, की आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट सगळ्याच गोष्टीवर चर्चा करायची असते, की भविष्यामध्ये 7वी 8वी जे काही पॅरेंट्स आहे सध्या, त्यांनी आतापासून कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून 10वीत असल्यानंतर आपला मुलगा इंग्लिशच काय, तो मॅथमॅटिक्सचा टॉपरच बनला पाहिजे. अशा पद्धतीची तयारी करून घेणं, म्हणजे 7वी पासून 6वी पासून, किंवा आपले आणखी तुमची लहान मुलं असतील, 4थीला असतील, 3रीला असतील, 5वीला असतील, जे माझ्याकडे क्लासला नसतीलही सुद्धा, त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे ताई, तुमचा मुद्दा आम्ही ऍक्सेप्ट करतो, तिचा नोट डाऊन करून घेतलं. इंग्लिशच्या सरांना मी विनंती करतो की उद्यापासून इंग्लिशसाठी प्रीतीकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. चला, थँक्यू. Okay. नेक्स्ट. Next, any queries, parents? Only 10 minutes remaining for your queries. Okay. एक 10 ते 15 Hello. मिनिटाचं टायमिंग. हा सर बोला. हा बोला सर. सर जी बोला. सर नमस्कार, कृष्ण राजपूतचा फादर बोलतो मी. यस हा सर, बोला यस सर. सर. 10th क्लास. कृष्ण राजपूत म्हणजे आता चांगला अभ्यास करतोय, म्हणजे घरी पण तो म्हणजे तुमचं होमवर्क, ट्युशनचा, शाळेचा, पण थोडं लर्निंग मध्ये थोडस मला कमी आहे त्याचा. यस सर, यस सर. विशेष म्हणजे मॅथ्स तो काही घरी सोडत नाही असं दिसतं मला. मॅथ्सचे सम्स जे आहेत ते पण घरी सोडवले पाहिजे त्यांनी. मॅथ्स जरा कमी दिसतंय मला त्याचा. ओके सर, ओके सर. पॉइंट मेन्शन करतो मी, मॅथ आणि लर्निंग. आणि बाकी त्याचे सगळे सब्जेक्ट चांगले चाललेत. तो सरांचं नावही घेतो तुमचं, की बा ट्युशन मध्ये Yes, sir. चांगलं सर शिकवतात आणि तुम्ही फटके देता, मला ते चांगलं आवडतं. थोडं ठीक आहे, लिमिट असावी, पण थोडंसं पाहिजे त्यांना, कारण आता या वयात आम्ही त्यांना जास्त हे करू शकत नाही, पण तुम्ही ठोकलं गरीबच चांगलं. येस सर, येस सर. Okay, थँक्यू thank सर. you. sir. हा बिलकुल चांगला अभ्यास Thank चालू you, sir. मुलांचा. येस सर. भविष्यात आम्ही Very good suggestions, ma'am. ट्युशन लावा, चांगलं शिकवतात सर लोक, Okay. चांगले आहेत. नक्कीच. Okay, sir. नक्कीच. Very good suggestion. Accept by the JS coaching classes. No problem, sir. Thank you, sir. Okay. Thank you so much. जरा मॅथ्स कडे थोडं लक्ष द्यावं Okay. आणि सकाळी 5:30 वाजता उठवतो मी सर, प्लीज. काय अडचण येस सर, थँक्यू सर. तेच अपेक्षा आहे तुमच्याकडून आम्हाला. बस. ओके. ओके सर. Next queries. Who is the next parent?